फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे संडे आणि आता वाजलेले आहेत 6:45 आणि तुम्हाला माहितीच आहे की IPL चालू आहे। तर आज माझ्यात आणि माझ्या भावाच्यात कॉम्पिटिशन आहे, कारण मी आहे CSK लवर। मी कारण MS धोनीची खूप मोठी फॅन आहे आणि एकही मॅच मी त्याची मिस करत नाही। आणि जसं की आता चालू आहे की त्याचं शेवटची मॅच आहे, त्यामुळे एवढं म्हणजे वाईट वाटतं की असं वाटतं की आता आहे तर आता बघून घ्यावं। आणि माझा भाव आहे तो करतो MI ला सपोर्ट। तर आमच्या दोघांमध्ये असं कॉम्पिटिशन चालू असतं की तुमची जिंकणार का आमची जिंकणार। तर बघूया आज कोणाची टीम जिंकते ते। जेव्हा हा व्लॉग येईल त्याच्या आधीच तुम्हाला समजलेलं असणार आहे की कोणती टीम जिंकली होती ते। तर त्या दिवशी CSK जिंकली होती आणि MI हरली होती। तर भावाचा चेहरा एकदम पडला होता। तर नंतर तोच म्हणला की जाऊ दे, रोहितचं शतक तरी झालं। धोनीने जे 4 बॉलमध्ये 20 रन केले होते ना, त्या खूप इम्पॉर्टंट ठरल्या आणि त्याचे ते 3 6 एवढे भारी वाटले ना ते बघून, तर काय बोलूच नका। आणि आम्ही मॅच पण जिंकलो होतो ना, ते पण 20 रनांनी जिंकलो होतो। तर बघा किती महत्त्वाचे होते त्या रन आमच्यासाठी। तुम्ही IPL बघताय की नाही आणि जर बघत असाल तर कोणत्या टीमला सपोर्ट करता ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर मी आता किचनमध्ये आहे आणि आता मी रेसिपी शूट करते। तर मी बिहाइंड द सीन रेसिपी कशी शूट करते ते दाखवते। तर इथे मी कैरीच्या मुरब्याची रेसिपी शूट करते, जी की मी ऑलरेडी रेसिपीच्या चॅनलवरती अपलोड केली आहे। जर तुम्ही ती पाहिली नसेल तर नक्की जाऊन बघा, मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते। तर इथे आहे ती रिंग लाईट आहे आणि वरती आहे तो ट्रायपॉड आहे, त्याला मी मोबाईल सेट करते। रिंग लाईटचा प्रकाश बरोबर रेसिपीवरती पडतो ना, त्यामुळे क्लॅरिटी थोडी चांगली येते। आधी ट्रायपॉड नव्हतं तेव्हा रिंग लाईटलाच मी मोबाईल लावायचे, पण ट्रायपॉडमुळे जरा सोपं पडतं। आणि रिंग लाईट व्यतिरिक्त मी अजून किचनमध्ये 2 बल्ब लावलेले आहेत, कारण बाहेरचं उजेड आतमध्ये काहीच येत नाही आणि त्यामुळे क्लॅरिटी मग अजिबात चांगली येत नाही। मग बल्ब लावल्यामुळे ना थोडीशी क्लॅरिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट होते, म्हणून बल्ब एक्स्ट्राचे लावलेत मी। त्याच्यानंतर मी व्लॉग शूट नाही केला, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी व्लॉग शूट करते। तर आज आहे गुरुवार आणि आत्ता वाजलेले आहे संध्याकाळच्या 7। मी आणि माझी छोटी बहीण आता निघालो आम्ही DMartला, कारण आम्हाला काही ग्रोसरी शॉपिंग आणि काही वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून। तर संध्याकाळी निघालोय, कारण ती आल्यानंतर आम्हाला दोघीला सोबत जायचं होतं आणि असं पण दुपारी एवढं ऊन लागतं ना की बाहेर निघायला नको वाटतं आणि संध्याकाळी जायला पण भारी वाटतं। तर आता आम्ही रिक्षात बसलोय आणि आता निघालोय। आता आम्ही पोचलोय आणि इथून थोडंसं पुढं चालत जावं लागतं। बघा पुण्यातलं ट्रॅफिक, एवढं ट्रॅफिक होतं ना की काय लोक बघा फुटपाथवरूनच गाड्या चालवतात। तर आम्ही काळेवाडीच्या DMartला येतो, आता DMart जवळ पोहोचलोय आणि DMartला आलो आणि इथली पाणीपुरी खाल्ली नाही असं कधीच होत नाही। अशी पण पाणीपुरी सगळ्यांचीच फेवरेट असते। तर तुमच्यातील कोण पाणीपुरी लवर आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। बहीण शूट करत होती, मग मीच तिला पाणीपुरी चारली। तिची तर खूपच फेवरेट आहे पाणीपुरी। पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो DMartमध्ये। DMartमध्ये सॅटर्डे संडेला एवढी गर्दी असते ना, म्हणून आज गेलो, पण आज पण खूपच गर्दी होती। या सेक्शनमध्ये सगळे चायपत्ती, कॉफी वगैरे होती। DMartला यायचं म्हटल्यावर आम्ही लिस्ट करूनच येतो। लिस्ट तर करतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त पण अजून गोष्टी घेतल्या जातात। इथे मी मिठाचा पुडा घेते आणि बघा काय यातले ना पुढे फुटलेले होते, म्हणून मी अशा हलवून चेक करत होते बाबा फुटलेलं आहे की नाही ते। आणि माझी बहीण हसत होती, म्हणजे अगं फुटलेलं नसेल तर तो फुटल, आता बाद झालं। इतर रवा, शेंगदाणे, पोहे हे सगळं होतं, तर मी जे घ्यायचं होतं ते इथून घेतलं। इथे सगळं मसाल्याचं सेक्शन आहे बघा। असं दुकानातून घ्यायचं म्हटल्यावरती ना असं आपल्याला जे पाहिजे ते घेता येत नाही किंवा आपण आपल्या हाताने घेऊ शकत नाही, पण असं DMartमध्ये कसं स्वस्त पडतं, जरा ऑफर्स वगैरे असतात, बाय 1 गेट 1 फ्री किंवा 50% ऑफ 40% ऑफ, तर त्यामुळे जरा स्वस्त पडतं, म्हणून आम्ही DMartमधूनच शॉपिंग करतो।
खालच्या सेक्शनमध्ये आम्हाला जे काही घ्यायचं होतं ते घेतलंय आणि आता आम्हाला वरच्या सेक्शनमध्ये जायचं आहे कारण काही वस्तू घ्यायच्या आहेत. तर आत्ता लिफ्टमधून चाललो आहे आम्ही. तर वरच्या सेक्शनमध्ये सगळ्या किचनच्या वस्तू किंवा क्लिनिंगच्या वस्तू, कपडे, चप्पल, अजून अशा बऱ्याच काही गोष्टी मिळतात. वरच्या सेक्शनमध्ये आलं ना की असं खूप काय काय घेऊ वाटतं, पण सगळ्या तर गोष्टी आपण घेऊ शकत नाही. तर आम्हाला जे काय घ्यायचं होतं आम्ही ते बघत होतो. आणि इथे भांडी पण एवढे भारी भारी होते ना, अशी कढई एवढे छोट्या छोट्या, किंवा कुकर बघा किती छोटा आहे, असं भारी वाटत होतं ते बघायला. तर रेसिपीसाठी काय काय वस्तू लागतात, पण आम्ही एकदम काही सगळ्या घेत नाही, पण प्रत्येक वेळेस आल्यावरती 1-2 वस्तू तर घेतोच. कारण आमचं एक बजेट ठरलेलं असतं, त्या बजेटच्या आतमध्येच आम्हाला गोष्टी घ्यायच्या असतात. हे बघा, या साईडला सगळे बेडशीट, टॉवेल किंवा ब्लँकेट या सगळ्या गोष्टी मिळतात. वरून काही वस्तू घेऊन आम्ही खाली आलो आणि सगळ्यात लास्टला आम्ही खायचं घेतो. तर आता खायला घेतोय आम्ही इथे. बिल करायला पण एवढी मोठी लाईन होती ना, काय काय काउंटर तर क्लोज होत होते. बिलिंग झाल्यानंतर आता आम्ही बाहेर आलोय. 10 वाजले आम्हाला सगळी शॉपिंग करायला. आता ॲटो बुक केली, आता आम्ही त्याची वाट बघतोय. ॲटो आल्यानंतर आम्ही ॲटोमध्ये बसलो. आता चाललोय घरी. हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे फ्रायडे आणि दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ कंटिन्यू करते, कारण काल डीमार्टमधून आल्यानंतर आम्हाला खूप कंटाळा आला होता, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू केला नाही. म्हटलं दुसऱ्या दिवशीच दाखवावं काय काय शॉपिंग केली ते. तर चला तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग केली ते. तर हे बघा, इथे डाळ, बासमती तांदूळ, कारण काही रेसिपी करावी लागते म्हणून बासमती तांदूळ घेतलेत. नंतर रवा, बेसन, साखर, शेंगदाणे हे सगळे घेतलंय. घरात ज्या गोष्टी लागतात त्या. मिठाचा पुडा, चायपत्ती, पापड, असंच बऱ्याच काही घरातल्या गोष्टी घेतल्या होत्या, जसं की अगरबत्ती, बॉडी लोशन, हार्पिक, हँडवॉश वगैरे. नंतर एक फ्रूट जाम घेतलंय. तर पुढे काही मस्त रेसिपीज येणार आहेत, तर त्यासाठी आम्ही कंडेन्स मिल्क, व्हॅनिला इसेन्स, चीज क्यूब्स, कंपाऊंड चॉकलेट, तर हे सगळं आम्ही रेसिपीसाठी घेतलंय. नंतर खायला म्हटलं तर मॅगी, कपकेक, बिस्किट्स. हे हाईड अँड सीकचं न्यूच बिस्किट आलं होतं, तर म्हटलं बघावं कसं आहे ते, म्हणून ट्राय करण्यासाठी आणलं. नंतर हे 2020चं आहे, याच्यावरती सगळ्या ऑफर होत्या. ही आहे आलू भुजी आणि ही छोट्या बहिणीला खायची खूप इच्छा होती, याच्यावरती पण ऑफर होती. मी आता ज्या 2 वस्तू दाखवते त्या आमच्यासाठी नाही घेतल्या मी, तर मला या कोणाला तरी द्यायच्या आहेत म्हणून मी घेतलेल्या आहेत. तर मी या 2 वस्तू कोणासाठी घेतले ते लवकरच येणाऱ्या पुढच्या व्लॉग्समध्ये तुम्हाला समजेलच, तर त्यासाठी तुम्ही पुढे येणारे सगळे व्लॉग्स नक्की बघा. हे बघा, जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की समर रेसिपीज येणार आहेत, तर त्यासाठी मी हे घेतलेलं आहे. नंतर हे काचेचे ग्लास खास त्यासाठीच घेतले आहेत. हा मला 6चा सेट 199ला पडला. बाहेर घ्यायचं म्हटलं ना थोडंसं महाग पडतं. मी ते ओपन करून दाखवते बघा कशा आहेत ते. आणि सगळ्यात लास्ट हे बघा, व्हॅनिलाचा आईस्क्रीम घेतलेला आहे. तर हे पण रेसिपीसाठी लागणार होतं म्हणून आणले आम्ही. तर अशी आहे आमची शॉपिंग आणि यातल्या बऱ्याच गोष्टी आम्ही रेसिपीसाठी घेतलेल्या आहेत. तर येणाऱ्या पुढच्या रेसिपीज तुम्ही नक्की बघा दुसऱ्या चॅनलवरती आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.